मन अशांत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. अडचणी आपल्याला तेव्हा दिसतात जेव्हा आपल्या ध्येयावर लक्ष नसतं. प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते, पण नेहमी लक्षात ठेवा, सफलता अडचणींच्या नंतरच मिळते. जो तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देतो, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीही करू शकत नाही. सल्ल्यांच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठोकर तुम्हाला मजबूत बनवते. कोणालाही देण्यासाठी सगळ्यात चांगलं गिफ्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या फिलिंग्स समजून घेणे आणि त्याला रिस्पेक्ट देणं आहे. कोणालाही माफ करणे आणि कोणाचीही माफी मागणे एक ताकद आहे, कमजोरी नाही. काही नाते असे असतात ज्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि ज्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. लोकांना वेळ द्यायला शिका, नाते आपोआप मजबूत होतील. कोणीही मुलगा किंवा मुलगी तुम्हाला धोका देऊ शकते, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीही धोका देणार नाही. मानलं तर मजा आहे, नाहीतर अडचणी तर रोजच आहेत. अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेने जगू देणार नाही. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतं, तेव्हा जुन्या चुका परत करण्याची चूक कधीही करू नका. स्वतःला एवढं लायक बनवा की कोणीही बोलले नाही पाहिजे, माझ्याशिवाय तुझं काय होणार. मौन राहणं एक साधना आहे आणि विचार करून बोलणे एक कला आहे. अशा जागी नेहमी शांत राहा जिथे 2 कवडीचे लोक त्यांचं गुणगान करत असतात. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात. कमजोर लोक फक्त बदला घेण्याच्या आगीमध्ये जळत राहतात. रडणं कमजोरी नसते, तर कधीकधी रडल्यामुळे माणूस मजबूत होतो. एकटं चालायला शिका, कारण आधार कितीही चांगला असला तरीही एक दिवस लायकी दाखवून देतो. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा वाईट काळ तुमच्या सफलतेची शिडी आहे. जर आयुष्यामध्ये आनंद पाहिजे असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणे सोडून द्या. हसा एका लहान मुलाप्रमाणे आणि जगा एका राजाप्रमाणे. थोडं लोकांनी तुम्हाला वाईट बोलणं पण गरजेचं आहे. दररोज कौतुकच ऐकायला मिळाले तर तुम्ही पुढे कसे जाताल. मदत करण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, मदत करण्यासाठी हेतू चांगला असणे गरजेचे आहे. वाईट लोकांचं भलं कधीही केलं नाही पाहिजे, कारण तुम्ही विंचूला कितीही जपलं तरीही तो तुम्हाला डंखच मारणार. जे होऊन गेलं आहे त्याचा विचार करू नका, जे मिळालं आहे त्याला गमावू नका. सफलता त्यांनाच मिळते जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाही. जे लोक आज तुमच्यावर विश्वास करत नाही, एक दिवस ते सगळ्यांना सांगतील की तुम्हाला ते कसे भेटले होते. हे गरजेचे नाही की तुमचं वय काय आहे, जरुरी हे आहे की तुम्ही कोणत्या वयाप्रमाणे विचार करता. काही नाते देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून. ज्यांना स्वतःच्या पायांवर विश्वास असतो तेच त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात.
तुमची नेहमी हिंमत ठेवा, पुढे जात राहा. टोमणे तर देवाला सुद्धा ऐकावे लागतात. तुम्ही तर माणूस आहे. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहताल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरे लोकच घेत राहतील. एखाद्या महान ध्येयासाठी प्रयत्न करा, मग पहा ज्या लोकांनी तुम्हाला गमावलं आहे ते आयुष्यभर रडत राहतील. आता तर विश्वासावरचा पण विश्वास उठला आहे, कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना पण विश्वास तोडताना पाहिले. जर आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर तुमची पद्धत बदला, ध्येय नाही. कधीही निराश होऊ नका. आयुष्य अचानक कुठूनही चांगलं वळण घेऊ शकतं. जर खरंच तुम्हाला कोणाची मदत करण्याची इच्छा असेल तर मार्ग आपोआप मिळतात. अशा माणसाच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही, ज्यांच्याजवळ शक्तीबरोबरच सहनशक्ती पण असते. जर आपण प्रार्थना केली तर देव आपण जे म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतात. आपण जेवढं विचारतो त्याच्यापेक्षा जास्त उत्तर देतात. जेवढी आपण कल्पना करतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्या वेळेमध्ये देतात. तुमचा आनंद आणि प्रसन्नता तुमच्या जवळच ठेवा, कारण आजकाल लोकांची नजर खूप लवकर लागते. भरवसा स्वतःवर ठेवला तर ती तुमची ताकद बनते, आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनते. अडचणी फक्त मेहनत करणाऱ्या लोकांच्या वाट्याला येतात, कारण कामचोर लोक तर काहीही करण्याचा प्रयत्न करत नाही. काळजी नका करत जाऊ लोकांच्या बोलण्यामुळे. काही लोक जन्मच घेतात फालतू बडबड करण्यासाठी. लोक तुमच्या बोलण्यावर तोपर्यंत लक्ष देत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या यशाने हलवून सोडत नाही. वेळेपेक्षा जास्त अशाच नात्यांची कदर करा ज्यांनी वाईट वेळेमध्ये तुमची साथ दिली होती. आयुष्यामध्ये अर्धे दुःख तर चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे मिळते. अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा. अंधारात तर आपली सावलीसुद्धा साथ सोडून जाते. अशा वेळी परकी लोक कशी साथ देणार? जेव्हाही मनातून खचलेले असाल तेव्हा एकट्यामध्ये रडा, कारण दुनिया तमाशा पाहण्यामध्येच तरबेज असते. नेहमी लक्षात ठेवा, स्वप्न तुमची असतील तर तुम्हालाच पूर्ण करावी लागतील, ना तर परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे असेल ना लोक. छोटे मन असल्यावर कोणीही मोठं होत नाही, आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभे राहू शकत नाही. खूप अवघड आहे अशा लोकांना पाडणे जे चालायला ठोकर खाऊन शिकले आहेत. जिथे तुमच्या नाराज होण्याची कदर नसेल तिथे नाराज होणं सोडून द्या. माणसाने प्रयत्न हाच केला पाहिजे की त्याने दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकले पाहिजे, कारण कोणाकडेही एवढे आयुष्य नाही की तो चुका करून करून शिकेल. या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडं जरी पॉझिटिव्ह वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा.